श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सचितानंद श्री हरी. कृपा करावी लवकरी. तुम्ही पदनताच्या वरी. कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर. तू दीनजनांचे माहेर. तू भक्ताशी साचार. कल्पतरुवा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाती राघव रामा. दास गणुसी पुरुषोत्तमा. पावा वेड करू नका. असो बंकटलाल घरी. राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी. श्री गजानन महाराज. लांब लांबुनी भक्त येती. समर्था ते वंदिती. मधुते ते माशा जमती. न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो पहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती स्वप्न. मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण. शय्येवरी बैसूनिया. उदयाचली नारायण. येऊ पाहे हर्ष करुण. तेने तम पलायन. करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी. रतसडार सम्मार्जनी. वत्सधेनुस पाहुनी. तोडू लागली चर्राटे. ऐसा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी. मान्यता त्याची राहावी. कोटुनी या सांगा बरवी. श्रीमंताच्या मंडळीत. बगवी चिंधी डोक्यास. जोडी वाम बगलेस. होती एक नेसन्यास. पाटकीसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा. पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला. कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार. हो लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. मने समर्थाचे चरण. दृष्टी पडणे कठीण मला. समर्थाचा लौकिक भला. मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला. भांग स्वामी सर्पिण्याचा. तो मम हेतू मनात. जिरून जाहे पाय येत. या श्रीमान मंडळीत. माझ्या नवसाच कोण पुसे. गांजाचे नाव काढिता. लोकमजला देतील लाता. मी तो आलो फेडण्याकरिता. नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात. सांगू तरी कोणा प्रत. येते एकही ना दिसत. प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी. तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी. हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार. गोसावी करी साचार. झाला होता परमातुर. दर्शन घ्यावया समर्थाचे. ते त्याचे मनोगत. जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत. आना काशीचा गोसावी. तो पहात्या कोपऱ्याला. आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला. गोसाव्यास परमावधी. आणि बोलला मनात. त्रिकाल तज्ञ हेच खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत 6 अध्यायी. जी गोष्ट कथिली पाही. की सर्गलोकीच्या कथा त्याही. समजतात योगीवरा. त्यांचे आले प्रत्यंतर. मला येते साचार. धन्य धन्य हा साधूवर. त्रिकाल तज्ञ महाराज. न बोलता माझा नवस. जाणतील हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्यंतर यावयास. अवधी उरला थोडा का. मंडळींनी गोसाव्याला. पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला. काढ जोडीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीच जोडीत. त्या पोटळीचे आज येत. हो देगा पारणे. गोसावी पदी लागला. गहीवरून त्यासी दाटला. गडबडा लोडू लागला. बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणते गोसाव्यास. पुरे आता उठून बैस. पोटोळीच्या बुटीस. काढ बाहेर झोडीच्या. नवस केलास ते वेळी.
नाही लाज वाटली आणि आता काही लाविली चाळवा चढवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो नवसा आपला फेडितो परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा. भक्तजी जी इच्छा करीत ती ज्ञाना पुरवित अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या. अंजनी होता वानरी तिने प्राथिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. ते शंकर कारण आडना आले वानरपण ती माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आम्हा शंकर म्हणून बुटीचा अवेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे ईजकारणे हे इतरा आणले उणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित गोटाळले परी अखेर होय म्हणाले मायापूर्वी बालक लढे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली चिलमीत घालून पाजली पुण्य पुरुष गजानना. ऐसे बुटीचा वृत्तांत कथाली कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिव्यसनाधीनता न चाली समर्थाचे. पद्यपत्राची परी तो अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरेच ती थोरते. वेदरूचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव असे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांती याचा एक अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्यन्य रागातून एकच पदाते गाऊन दाखवावे निजलीले. चंदन चावल बेलकी पतिया प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे वजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतातरी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या उचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणाप्त वावयाचा समय आला. व्याधी शरीर वळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नाची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहुनी अखेर आपता कडविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे अशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केला अति परियश न आले तिडरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केला नाना दैवंता लागली भला. परिण कोणी पावले हाय रे हाय दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात प्रयत्न झाले खुंटीत. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी. यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होत. सचितानंद बाबा प्रत ज्ञानेश्वराने उठविले. त्याचे पाहू प्रत्युत्तर जा जा कोणी जोडा कर.
नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची. ते ऐकुनी एका आप्त, आला बंकट सदनाप्रत. जानरावाशी हकीकत, बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा, समय अंतकाळाचा. आला आहे जवळीचाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ, द्या कृपा करुनी मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणले त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी, विनवणी आमुच्या वडिलाला. जसे त्याने सुचविले, तसे आपते तत्काळ केले. भवानी रामा विनविले, द्याया तीर्थ समर्थाचे. भवानी राम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्यांचे दुःख ऐकून, सज्जनतेच विवळ होती. प्यालामध्ये भरून पाणी, समर्थाच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकाविली मान, तीर्थ पाजिले नेऊन. जानरावा कारण, घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडिला. उतार पडू लागला, तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार, आला कडून सर्वासी. मग औषधी बंद केली, तीर्थभिस्त ठेविले. ज्या योगी लाभती झाली, आरोग्यता जानराव. 8 दिवसा माझारी, जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची या घरी, आला दर्शन समर्थाच्या. पहा संताचे चरणतीर्थ, साधनात झाले अमृत. संतने ते साक्षात, देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका, उत्सान पावे सहज देखा. श्री गजानन सारिका संत, होता शेगावी. मग तो तेथे असताना, गेले न पाहिजे कोणी जाना. यमाजी पंताची या सदना, पर्याचा हे कुर्तक. संत मृत्यू न टाळती, निसर्गाप्रमाणे वागती. परिसंकटाते वारिती, अंगातू कसल्यास ते. सचितानंद बाबासी, ज्ञानेशे उठविले नेवाशाशी. परिते अखेर आळंदीसी, देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतकेच आहे की गडांट टाळीते पाहे. ते टाळणे काहीच नव्हे, अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्याची नावे क्रमवार, देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधी भौतिक, आणि तिसरा तो आधी दैविक. त्या तिघां माझी बलिष्ठ देख, आध्यात्मिक मृत्यू असे. आधी भौतिकाची तयारी, कुपुत्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी, व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येते औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास, आधी भौतिकाचा होय नाश. तैसे आधी दैविकास, नवस सायस घालविते. हे गडांतर रूपाचे, मृत्यू 2 प्रकारचे. भौतिक आणि दैविकसाचे, हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवनाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक, कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गडांतर स्वरूपाचा. होता तो टळीला साचा, समर्थ तीर्थे देऊनिया. म्हणजे गडांतरा कारण, निवारिती साधू चरण. ते चाले घडून, शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी, टाळीता येती याजनी. परितो नवश्रद्धेंनी, केला पाहिजे विभूत हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी, तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धा चौघ्या माझारी, सर्व बाजूंनी श्रेष्ठ म्हणे. चरणतीर्थ साधूचे, तेही टाळी मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे, परितो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी, ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना, अंगी साधुत्व येईना. आणि साधुविन होईना, अघटित कृत्य केव्हाही.
म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे समाणू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकट लालाची घरी. तीर्थी देशमुख बरा झाला परी स्वामींच पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो एका येणे रीती. कडकपणा धरल्या विना हे उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळीन बहला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुतही वर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासितही वर झालेला चंदन मानिला आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राहिले पुढे. जेथे ऊस निपसतो तेथेच निवडून गवगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरेगार एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेच हिऱ्यांचे हिऱ्या लागून भूषवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐशी स्थिती कधी न येई अमौलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याचा भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळ अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थाच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पौसने. प्रत्येक कामे माझ्या विन होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच बरी खाण्यापिण्याची तयारी. निजांगी मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगत असे आपला सौरात करीत असे. त्या अधर्माचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंसेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरुगुरा आल्या गेल्या भक्तावरी. तो अंतर्ज्ञानांनी जाणले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते का विविध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थाची शय्येवर. ही या कुणाचा होईना जागे करण्याचा समर्थांना. मंडळीच होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निगडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर अस्ति निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ते ठाई. तू समर्थाच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशास त्या स्तुतींनी विठोबा फुगणी गेला म्हणी. त्याने जाऊनी तत्क्षणी महाराजस उठविले. मंडळींचे काम झाले परिसंकट ओढवले. घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल. सामर्थाचा हाती काठी एक होती भल्ली मोठी. तीच त्यांनी घातिली पाटी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मटी. घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा. त्या घुमऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास.
तुझवरी केला कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईस. ऐशा रीती ठोकला, चढ्याखाली गाटोळला, वितोबा तो पळाला, पुन्हा आला मागुनी. खरे जे का असती संत, ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून, ढोंगी बैसते होऊन, संत नांदी लावण्या जन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती, बलबल ते सांगता ती, साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघाचे काम होई, अपार पैसा मिळला जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असतील संत, ईश्वरांचे निसिम भक्त, त्यांना न मुळी आवडत, सानिध्य त्या षंडाशाचे. पतिव्रतेची शेजार, कसबिनीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कतलाचे. संत शळाटे राखिती, परीन त्याला महत्व देती, ती जगातील एक व्यक्ती, कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मनसी समजून, त्याविषयी धरती मौन, चेवी निवडून डा लागून, स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंग आणि शेरही जमिनीची लेकर, परिकिमतीचा प्रकार, निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्यांचे संरक्षण, करीती निवडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून, शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमी परी, रक्षण अवघ्यांचे करीती जरी, किमती माझी ठेविती परी, गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घोटाळाचे, अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाला की. जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्य ते प्रती चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी, बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंती, कामधेनू पासुनी. ऐसे न कोणी करावे, संतापाशी राहून बरवे, ते विचार ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारक होवो भावब्दीत, अवघ्या भाविकांकारणे. श्री हरिहरा परमस्तु शुभ भवतु इति तृतीयाध्यायी समाप्त. संत श्री गजानन महाराज की जय.